नमस्कार. सुरालीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्ट्रॉबेरी मिल्कशेक. थंडीचा सीझन आहे आणि बाजारामध्ये खूप सारी स्ट्रॉबेरी आहे. तर स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर झालाच पाहिजे. खूप यम्मी आणि टेस्टी पण असतो. तर स्ट्रॉबेरीज घेतलेल्या आहेत. मी महाबळेश्वरवरून स्ट्रॉबेरी आणल्या होत्या. त्या स्वच्छ धुवाव्या लागतात. खूप घाण असते त्याच्यावरती. आपण बेकिंग सोडा टाकून पण त्या धुवू शकतो. तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी स्ट्रॉबेरी धुवून घ्यायची आहे. त्याची जी पानं असतात ती पण काढून टाकायची आहेत. तर अशा रीतीने मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता या स्ट्रॉबेरीचे मी बारीक बारीक तुकडे करणार आहे, कारण हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचे आहे. तर मी 2 बॅचमध्ये ही स्ट्रॉबेरी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहे आणि एक छोटी वाटी मी साखर घेतलेली आहे. जास्त साखर टाकण्याची गरज नाही आहे, कारण आंबट गोड असाच हा स्ट्रॉबेरी शेक छान लागतो. तर आता मी साखर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घेणार आहे. तर जास्त फिरवण्याची गरज नाही आहे. तर 1 ते 2 वेळा आपण मिक्सर चालवला की याचा पल्प तयार होतो आणि छोटे छोटे स्ट्रॉबेरीचे तुकडे मध्ये छान लागतात. तर एकदम बारीक पेस्ट करण्याची गरज नाही आहे. अशा रीतीने आपण पल्प तयार करून घ्यायचा आहे. तो एका भांड्यामध्ये काढणार आहे मी. आता मी चितळेचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर ते आपण डायरेक्टली वापरू शकतो, तापवण्याची गरज नाही आहे. तर हे थंड दूध आता मी या पल्पमध्ये मिक्स करत आहे. तर 1 लिटर दूध मी वापरलेलं आहे. याच्यामध्ये हा एवढासा आपला मिल्कशेक तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि खूप टेस्टी लागतो हा. तर मी आता ग्लासमध्ये हा शेक काढून घेत आहे. पाहू शकता कसं टेक्स्चरमध्ये मध्ये स्ट्रॉबेरीचं दिसत आहे आणि हा टेक्स्चरवाला असा मिल्कशेक खूप छान लागतो. खूप यम्मी आणि खूप सिंपल रेसिपी आहे. तर मी स्ट्रॉबेरीच्या पल्पने थोडासा हा वरून सजवत आहे, गार्निश करत आहे. आणि तो मध्ये असा टेस्टला पण खूप छान लागतो पिताना. आता मी याच्यावरती स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून हा मिल्कशेक थोडासा सजवत आहे. तर नक्की ट्राय करून पहा. स्ट्रॉबेरी भरपूर आलेली आहे बाजारामध्ये आणि हा हेल्दी टेस्टी ब्रेकफास्टसाठी नक्की ट्राय करा. सिंपल रेसिपी आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक. थँक्स फॉर वॉचिंग सुरालीज किचन आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. थँक्यू.